सर्वांना नमस्कार। सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आपण 1.5 महिना म्हणजे 45 दिवस दररोज ब्लॅक कॉफी न चुकता घेतली तर त्याचे आपल्या शरीराला कुठले आणि कोणत्या प्रकारचे फायदे होणार आहेत। पहिल्यांदा ब्लॅक कॉफी कशी बनवायची ते आपण पाहूयात। फायदे पाहण्याआधी त्याची रेसिपी त्याची कृती तुम्हाला माहित असणं अगदी गरजेचं आहे। ब्लॅक कॉफी बनवणं अगदी सोपं आहे। कोमट पाण्यात कॉफीची एक पुडी टाकली, छोट्या पुड्या ज्या कॉफीच्या मिळतात तशी एक पुडी एका कपाला पुरेशी असते। एका कपामध्ये एक छोटी पुडी कॉफीची टाकली की तुमची ब्लॅक कॉफी तयार झाली। आता या ब्लॅक कॉफी मध्ये तुम्ही दूध, साखर, क्रीम असं काहीही घालायचं नाहीये, कारण ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालता, दूध घालता, क्रीम वेगळं काही घालता त्यावेळी त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होत असते। साखरेमुळे त्याच्यात कॅलरीज ऍड होत असतात आणि त्याचे फायदे होण्याऐवजी त्याचे आपल्या शरीराला तोटेच होऊ लागतात। त्यामुळे याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाहीये। चव कडू लागते, परंतु काही दिवसांनी चव जिभेला बसते। काही दिवसांनी त्याचं विशेष असं काही वाटत नाही। चव बसेपर्यंत तुम्हाला फक्त प्रयत्न करणं आवश्यक आहे। आणि जर तुम्ही 45 दिवस कंटिन्यू कॉफी पिलात तर नंतर तुम्हाला त्या कडू चवीचं देखील काही वाटणार नाही, कारण आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय व्हायला फक्त 21 दिवस लागतात। 21 दिवस जर तुम्ही न चुकता एखादी चांगली गोष्ट करत असाल तर 22व्या दिवशी त्या गोष्टीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही। ती गोष्ट आपल्या शरीराकडून आपोआप केली जाते। लवकर उठण्याच्या बाबतीतही तेच आहे, व्यायामाच्या बाबतीतही तेच आहे, चांगल्या सवयींच्या बाबतीत तेच आहे। परंतु आपण वाईट सवयी लवकर कॅच करतो, लवकर ॲक्वायर करतो, चांगल्या सवयी ॲक्वायर करण्यासाठी विशेष काही प्रयत्न करत नाही आणि हे अतिशय चुकीचं आहे। चांगल्या सवयी देखील आपल्याला लावण्यासाठी आपण आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत। तर त्यातलीच एक चांगली सवय म्हणजे दररोज ब्लॅक कॉफी पिणं। आता या ब्लॅक कॉफीमुळे नक्की काय फायदे होतात ते आपण पाहूयात। ब्लॅक कॉफीमुळे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या एनर्जाइज वाटतं। तुमची जी एनर्जी लेवल आहे, उत्साह आहे काम करण्याचा, तो वाढतो। कॉफी हे एक प्रकारचं ब्रेन स्टिम्युलेटर आहे। ब्रेन स्टिम्युलेटर म्हणजे मेंदूला उत्तेजना, मेंदूला चालना देणारं असं हे एक पेय आहे। मेंदूसाठी ब्लॅक कॉफी ही खूप फायदेशीर आहे। मेंदूचे जे संबंधित आजार आहेत जसे की अल्झायमर डिसीज, पार्किन्सन्स हे जे आजार आहेत ते मेंदूतील न्यूरॉनच्या संरचनेमुळे होतात। न्यूरॉनची संरचना जेव्हा बिघडते त्यावेळी पार्किन्सन सारखे आजार होतात आणि पार्किन्सन सारखे आजार होऊ नयेत, आपला मेंदू चांगला राहावा, वयोवृद्ध झाल्यावर देखील आपल्या मेंदूने आपल्याला चांगलं काम द्यावं, आपल्या विसराळूपणा वाढू नये, यासाठी देखील ब्लॅक कॉफी आपल्याला मदत करत असते। मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासोबतच ब्लॅक कॉफी ही आपल्या हृदयासाठी देखील अतिशय फायदेशीर असते, कारण टाईप 2 चं जे रिस्क असतं ते ब्लॅक कॉफी कमी करत असते आणि टाईप 2 डायबेटीसची रिस्क कमी झाल्यावर आपोआपच हृदयाशी संबंधित आजार, हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला मदत होत असते। त्यामुळे मेंदू आणि हृदय यांच्या कार्यासाठी हे ब्लॅक कॉफी अतिशय फायदेशीर आहे। ब्लॅक कॉफी मध्ये वेगवेगळे विटामिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स असतात। विटामिन्स म्हटलं तर विटामिन B2, B3, B5, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस यासारखे वेगवेगळे विटामिन्स आणि मिनरल्स आपल्याला या एका कप ब्लॅक कॉफी मधून मिळत असतात। हे वेगवेगळे विटामिन्स, मिनरल्स आणि त्यासोबतच अँटीऑक्सिडंट्सचा फायदा देखील ब्लॅक कॉफीतून मिळतो। अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? आपल्या शरीरातील एजिंग सारखे जे दुष्परिणाम आहेत, म्हणजे लवकर वयोवृद्ध होणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं यासारखे जर गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर आपण 1 कप ब्लॅक कॉफीची सवय लावणं हे अतिशय चांगलं आहे। मेंदूसाठी उत्तेजक आहे, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते, वजन कमी करायला मदत करते, कारण तुमचं मेटाबॉलिझम सुधारण्याचं काम देखील ही ब्लॅक कॉफी करत असते। आणि मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय प्रक्रिया तुमची सुधारली की आपोआपच तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होत असते। तुमच्या शरीरातील फॅट्सचं प्रमाण कमी होत असतं।
त्यामुळे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी नक्की घेतली पाहिजे. फक्त एवढं लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये साखर, दूध, क्रीम असं काहीच घालू नका, तरच तुम्हाला त्याचे चांगले असे रिझल्ट्स मिळणार आहेत. यानंतर म्हणजे ब्लॅक कॉफीमुळे लिव्हरशी संबंधित कुठलेही आजार होत नाही. लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर यासारख्या मोठ्या आजारांपासून ब्लॅक कॉफी तुम्हाला वाचवत असते. कारण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा डिसीज आजकाल 50% लोकांमध्ये आढळून येत आहे. भारतामध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळत आहे. तुम्ही दारू पित नसले, अल्कोहोल घेत नसले तरी देखील फॅटचा एक लेअर तुमच्या लिव्हरवर तयार झालेला असतो. तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, आणि हे फॅटी लिव्हरचं रूपांतर पुढे लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर मध्ये देखील होऊ शकतं. आणि हा धोका टाळण्यासाठी तुम्हाला ब्लॅक कॉफी मदत करत असते. ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरवरचं फॅट काढून टाकते, फॅट विरघळवून टाकते. त्यामुळे लिव्हरसाठी देखील ब्लॅक कॉफी पिणं हे अगदी बेस्ट आहे. तसेच तुम्हाला जर डिप्रेशन, स्ट्रेस, अँझायटी यासारखं काही होत असेल, निरुत्साह वाटत असेल, कुठल्याही नवीन कामात उत्साह न वाटणे, एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटणे किंवा नैराश्य येणे यासारखे त्रास असतील तर ते त्रास दूर करण्यासाठी देखील ब्लॅक कॉफी तुम्हाला मदत करत असते. डिप्रेशन पासून वाचवण्यासाठी ब्लॅक कॉफी मदत करत असते. अँटी डिप्रेशनच्या टॅबलेट्स असतात त्यासारखंच काम ब्लॅक कॉफीचा एक कप करत असतो, हे एका संशोधनातून देखील सिद्ध झालं आहे. त्यामुळे ही अशी ब्लॅक कॉफी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ब्लॅक कॉफीमध्ये तुम्ही जर दालचिनी घालून घेतली तर त्याचे फायदे आणखी वाढतात. दालचिनी मधले जे अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये उतरतात आणि आपल्या शरीराला अधिक फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही ब्लॅक कॉफीमध्ये दालचिनी घालू शकता. आणि वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही ब्लॅक कॉफी घेत असाल तर त्यात लिंबू पिळायला विसरू नका. लिंबामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं, शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असतात आणि वजन कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे लिंबू देखील तुम्ही या ब्लॅक कॉफीमध्ये ऍड करू शकता. अशा प्रकारे ब्लॅक कॉफी तुम्ही नक्की पिण्याची सवय लावा. 1.5 महिना जर कंटिन्यू तुम्ही ब्लॅक कॉफी घेत राहिलात तर त्याचे खूप छान रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही नेहमीच ही ब्लॅक कॉफी प्रेफर करणार आहात. चहा घेण्यापेक्षा किंवा दूध घातलेली कॉफी घेण्यापेक्षा याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.